खायला इतकी चविष्ट की तुम्ही पुन्हा पुन्हा कराल. अगदी साधी सोपी रेसिपी आहे. तर बघूयात खारं वांगं बनवण्यासाठी काय काय लागते ते. तर सगळ्यात अगोदर इथं मी ताजी वांगी घेतलेली आहेत. मस्त अशी वांगी आहेत ही. तर लागणारं साहित्य बघूयात. खोबरे, लसूण, कोथिंबीर, शेंगदाण्याचं कूट, मीठ, मोहरी, हळद, कढीपत्ता आणि जिरे. सगळ्यात अगोदर घेतलेली जी वांगी आहेत ती वांगी स्वच्छ धुवून घ्यायची. आता वाटण तयार करून घेऊ. त्यासाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये खोबरे, लसूण आणि कोथिंबीर या तीनच गोष्टी टाकायच्या आणि वाटण तयार करून घ्यायचं. आपलं वाटण तयार आहे. आता वांगी कट करताना अगोदर वांग्याचं देठ कट करायचं आणि मधून असं वांग्याचं 4 काप करायचे. हे बघा अशा प्रकारे. आणि कट करताना व्यवस्थित बघायचं वांगी किडलेली वगैरे आहेत की नाहीत ते, आणि व्यवस्थित कट करून घ्यायचं. तर अशा प्रकारे सगळी वांगी मी कट करून घेतलेली आहेत. आता कढईमध्ये तेलात जिरं टाकायचं आणि जिरं व्यवस्थित तडतडल्यानंतर त्याच्यामध्ये मोहरी टाकायची. मोहरी पण तडतडू द्यायची आणि नंतर कढीपत्ता टाकायचा. वाटण टाकायचं. बारीक केलेलं वाटण आहे ते. जास्त प्रमाणात वाटण टाकलं तर भाजी चांगली होते. आणि व्यवस्थित असं परतून घ्यायचं. व्यवस्थित परतून घेतल्यानंतर याच्यामध्ये थोडीशी हळद टाकायची आणि परत एकदम मीडियम गॅसवर परतून घ्यायचं. गॅस अजिबात वाढवायचा नाही. आता याच्यामध्ये वांगी टाकायची आणि एक 2 ते 3 मिनिटं वांगी तेलामध्येच परतून घ्यायची आणि जेवढं पाहिजे तेवढं पाणी टाकायचं आणि 5 ते 7 मिनिटं मीडियम गॅसवर वांगी शिजू द्यायची. थोडंसं शिजत आल्यानंतर याच्यामध्ये शेंगदाण्याचं कूट आणि चवीनुसार मीठ टाकायचं आणि वांगी व्यवस्थित अशी शिजू द्यायची. तर हे बघा वांगी व्यवस्थित शिजलेली आहेत. आता गॅस बंद करायचा. अशा पद्धतीनं तुम्हीसुद्धा एकदा खारं वांगं नक्की ट्राय करून बघा. व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.